एक विस्फोटक, एक आक्रमक फलंदाज, एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून देखील ओळख आहे. ज्या खेळाडूच्या भात्यामध्ये मात्र अनेक शस्त्रास्त्र आहेत. मिस्टर 360 म्हणून देखील ज्या खेळाडूची ओळख आहे अर्थातच रोहित ऑन अ स्ट्राईक. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज स्वप्नील. दोन विस्फोटक फलंदाजांची जोडी बुरबुशी 11 विरुद्ध वीरवाडी या दोन संघादरम्यानची ही लढत आपण या मैदानावरती पाहतोय. तर गोलंदाज मात्र सज्ज होत आहेत या ठिकाणी अमित. तर या ठिकाणी सन्माननीय विकासजी वैरी साहेब, कराड क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष उपाध्यक्ष विकासजी वैरी साहेब यांचा मात्र या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धांच्या आयोजकांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र रोहितनं आपली आक्रमकता दाखवायला सुरुवात केली. षटकार व खेळाडू त्या ठिकाणी सांगतायत की 6 धावा आहेत. क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू सांगतायत की 6 धावा आहेत, त्यामुळे षटकार आहे. पण खेळ भावना, क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन्स असं म्हटलं जातं. रोहितनं मात्र पहिल्या चेंडूवरती आपली आक्रमकता दाखवली आहे, परंतु या आक्रमकतेमध्ये सातत्य राखावं लागेल कारण सामना महत्त्वपूर्ण आहे. दुसऱ्या फेरीतील तिसरी लढत आपण पाहतोय. एकीकडे वीरवाडी संघ ज्यानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पुन्हा एकदा शफल अक्रॉस द लाईन. अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्यासाठी तुम्हाला चेंडूची लाईन, उंची, वेग या सर्व गोष्टी तपासणं गरजेचं असतं. रोहितचा जर आपण विचार केला तर मूळचा आक्रमक शैलीचा हा फलंदाज आहे. फटकेबाजी त्याच्या भात्यामध्ये आहे. मैदानाच्या चौफे टोलेबाजी करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका, कमालीचा टायमिंग, कलात्मक फटका, चेंडू जातोय वन बाउन्स, सीमारेखा पार, 4 धावा, चौकार. तर या ठिकाणी आदरणीय विकासजी वैरी साहेब, कराड तालुका क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष, यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान आपण या व्यासपीठावरती नक्कीच पाहतोय. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान हे मात्र या व्यासपीठावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. गोलंदाज यावेळेस मात्र चेंडू रडारमध्ये. इट्स इनटू द स्लॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड, इट्स आउट ऑफ द पार्क, 6 धावा, षटकार. ही ओळख आहे फलंदाज रोहितची. मी सुरुवातीला देखील सांगितलं होतं की मूळतः आक्रमक शैलीचा फलंदाज आहे आणि ज्या ज्या वेळेला हा चेंडू रडारमध्ये सापडणार त्या वेळेला मात्र अक्षरशः या चेंडूवरती अप्रतिम फलंदाजी. 2 षटकार आतापर्यंत रोहितच्या बॅटमधून आले आहेत. संघाची एकूण धावा संख्या मात्र धावफलकावरती 16 धावा. 2 षटकार, 1 चौकार, 1 निर्धाव चेंडू. थोडासा दबाव आहे गोलंदाज अमितवर. यावेळेला मात्र थोडासा लेट स्विंग पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू वळण घेतोय. पाच चेंडूंचा खेळ झालाय. रोहित 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 16 या धावसंख्येवरती खेळतोय. संघाची एकूण धावसंख्या मात्र षटक क्रमांक 1 मैदानावरती सुरू असताना 16 धावा, बिनबाद 16. याही वेळेला चेंडू मिडल ऑफ द बॅट आणि आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. आउट ऑफ द पार्क, 6 धावा, षटकार. या इनिंग मधला रोहितच्या बॅटमधून निघालेला तिसरा षटकार, या षटकातील हा तिसरा षटकार आणि या षटकाराला मात्र षटकाची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये आलेल्या सर्वाधिक धावा अर्थातच 22 धावा धावफलकावरती. या स्पर्धेमध्ये एक नवा विक्रम, एक नवा इतिहास रचण्याच्या दिशेनं टाकलं गेलेलं पहिलं पावल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा, 3 षटकार 1 चौकार रोहितच्या बॅटमधून आपण पाहिल्या. बुरबुशी 11 विरुद्ध वीरवाडी या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता वीरवाडी संघानं. या दरम्यान सन्माननीय अतिथींचं व्यासपीठावरती मात्र शुभागमन होताना आपण पाहतोय. आपला अत्यंत बहुमूल्य वेळ देऊन हे सन्माननीय अतिथी या ठिकाणी मात्र व्यासपीठावरती
व सन्माननीय अतिथींचा मात्र शुभागमन. या व्यासपीठावरती गोलंदाज नरेंद्रच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. कारण आहे पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा कोटून काढल्या. 3 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं 22 धावा. तर प्रथमच स्वप्नील ऑन स्ट्राईक. स्वप्नील देखील आले आले हात खुले करायला सुरुवात केली आहे, परंतु स्वप्नील एलिव्हेशन देता आलं नाहीये. केवळ सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं ही खेळी स्वप्नीलकडनं अपेक्षित होती. मात्र स्वप्नीलनं स्वतः आक्रमणाची धुरा सांभाळली. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेला आणि तिथे मात्र जो क्षेत्ररक्षक उभा होता वाईड लॉंग ऑफ रिझर्वमध्ये, त्या क्षेत्ररक्षकानं मात्र हा झेल पूर्ण केला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निलेश. तर पहिल्या षटकामध्ये आक्रमक खेळी साकारल्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मात्र तर निलेश आणि रोहित दोन्हीही बंधूंची जोडी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. दोघेही बंधू आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर क्रिकेट आणि बंधूंची जोडी सध्याच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या हे आपल्याला एकाच भारतीय संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. तशीच रोहित आणि निलेशची जोडी मात्र या ठिकाणी बुरबुशी संघासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ताळमेळ खूप चांगला आहे दोनही फलंदाजांमध्ये. रोहित आक्रमक खेळासाठी ओळखला जातो तर निलेश संयम आणि त्याचबरोबर ज्या ज्या वेळेला खराब चेंडू मिळतात त्या त्या वेळेला आक्रमक फटके मारण्यासाठी देखील हा खेळाडू नक्कीच ओळखला जातो. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला आहे दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आणि तिथून मात्र तो जो धावगतीचा आलेख होता पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा सर्वाधिक महागडं षटक ठरलं. ज्या षटकामध्ये 22 धावा आल्या 3 षटकार 1 चौकार आला. यावेळेला मात्र 23 धावा आहेत. निलेश बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. पॉईंट च्या दिशेने चेंडू टोलवायचा होता मात्र बॅटीचा इनर एज घेत चेंडू गेला तो डिक्लेअर झोनमध्ये. सिंगल एकेरी स्वरूपाची धाव मात्र धावफलकावरती आली आणि एका धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा धावफलकावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. व काहीशी कानमंत्रणा या ठिकाणी निलेशला जरूर दिली गेली रोहितच्या माध्यमातून. दोनही बंधू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेला हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. एलिव्हेशन देता आला नाही आहे. थोडासा मिसकम्युनिकेशन निलेश आणि रोहित मध्ये. सुरुवातीला धाव घेण्यासाठी रोहित पुढे सरसावले होते त्यानंतर पाहिलं चेंडू हा क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यामध्ये नकार दिलाय आणि निलेशला मात्र परतावं लागतंय. या ठिकाणी दुसरा फलंदाज गमावला जातोय तो फलंदाजी करणाऱ्या बुरबुशी 11 या संघाचा. तर इनॅट नंबर 4 विकास मैदानाच्या आतमध्ये. विकास पाटील बऱ्याचशा कालावधीनंतर विकास पाटील यांना देखील संधी मिळाली कारण पहिल्या सामन्यामध्ये मला वाटतं फारशी संधी मिळाली नव्हती फलंदाजी करण्याची, परंतु या सामन्यामध्ये रोहित चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय. तर विकास यांची काय रणनीती असणार आहे, स्वतः आक्रमण करणार की सिंगलनं स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केली जाणार. मी म्हणेन रोहित ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे केवळ सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं हे येणाऱ्या फलंदाजाचं काम आहे. परंतु इथे मात्र विकासनं आल्या आल्या बिगिट करण्याचा प्रयत्न केला. परिणाम विकासला मात्र आपला महत्त्वपूर्ण विकेट गमवावा लागला. विकास देखील बाद झालाय. तिसरा फलंदाज या ठिकाणी गमावलाय तो बुरबुशी 11 या संघानं. या षटकामध्ये कौतुक करावं लागेल गोलंदाज नरेंद्र या गोलंदाजाचा. अप्रतिम स्पेल हाताळलाय. एकूण चेंडू फेकलेत या षटकामध्ये 5 अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि 3 महत्त्वपूर्ण फलंदाज 2 वैयक्तिक आणि 1 सांघिक स्वरूपाचा 3 फलंदाज या षटकामध्ये मात्र बाद केलेत. कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु तब्बल 5 चेंडूनंतर संधी मिळाली आहे स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची रोहितला. रोहित बिग हिट लगावत या षटकाला देखील कन्वर्ट करणार का की सिंगलनं स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवणार. या ठिकाणी सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होतोय. एकेरी स्वरूपाची धाव अंतिम चेंडूवरती आली. अप्रतिम षटक हाताळले गेले गोलंदाज नरेंद्रनं. अप्रतिम कामगिरी 3 धावा देत असताना 3 फलंदाज बाद केले ज्यामध्ये 2 वैयक्तिक 1 सांघिक स्वरूपाचा फलंदाज बाद केलाय आणि 2 षटकांच्या वाजवी समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा मात्र आल्या 3 गडी बाद 25 धावा.
तर या ठिकाणी मात्र एकूण धावा धावफलकावरती 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 22 धावा, बिनबाद 22 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 25 धावा, 3 बाद 25. अप्रतिम कामगिरी राहिली आहे. गोलंदाज रोहित. रोहितच्या हातामध्ये मात्र अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार, जेल घेण्याची संधी होती, ही संधी मात्र गमावली गेली आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच आमच्यापर्यंत माहिती देतील. पंच इशारा करतायत. हा चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेखा पार, चौकार. तर षटकार आहे, माफ करा. तर 6 धावा या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, कारण झेल सुटला. रोहित ऑन फायर. मी म्हणेन रोहित ला रोखणं कठीण आहे, परंतु यावेळेस चेंडू हवेमध्ये, हा चेंडू खूप दूरवरून लपेटण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज रोहितनं, पण तो कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला. वादळी खेळी या मैदानावरती साकारली. तब्बल 30 धावांची उपयुक्त खेळी साकारली ते फलंदाज रोहितनं. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सन्माननीय अतिथींचं शुभागमन या व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळतंय. पण तो चौथा तर या ठिकाणी जाऊयात मैदानाच्या दिशेने, कारण मान्यवरांची उपस्थिती देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते आणि त्या मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान देखील आपण वळणार आहोत, कारण अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे. परंतु तत्पूर्वी पूर्वार्ध खेळाचा सुरू आहे, कारण आता रंगतदार लढती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. रोहितचा बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी जो धावगतीचा वाढता आलेख होता, पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्या, तिसऱ्या षटकात जरूर पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं ते गोलंदाज रोहितचं. 4 चेंडू आतापर्यंत फेकले, 7 धावा दिल्यात, एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केलाय. यावेळेला उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा होत आहे. व्हाईट बॉल. 33 रन्स ऑन द बोर्ड. पण 33 पैकी तब्बल 30 धावा फलंदाज रोहितच्या बॅटमधनं आल्या होत्या, ज्यामध्ये 4 षटकार, 1 चौकार आणि 2 सिंगल मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेला गॅपमध्ये चेंडू ढकललाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा रेषेलगत हा चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र फलंदाजांना मिळते संधी. धावा एकवटल्या जातात याही चेंडूवरती 2, आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं मात्र संघाची धावसंख्या 3 गडी बाद 35 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू कदाचित या ठिकाणी असणार आहे. बिगेट काढण्याचा प्रयत्न होईल, आणि जर तो चौकार किंवा षटकार आला तर मात्र जमेची बाजू ठरू शकते. परंतु पहिल्या षटकामध्ये 22 धावा येऊन सुद्धा संघाची आपण जर अवस्था पाहिली तर या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 37 धावा. म्हणजे 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 15 धावा आल्यात, परंतु 37 धावा एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर असू शकते. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय. वळणार आहोत आपण खेळाच्या उत्तरार्धाकडे, परंतु तत्पूर्वी जाऊयात व्यासपीठावरती ज्या मान्यवरांचं शुभागमन, यावेळेस व्यासपीठावरती झालंय. मी आमचे कॅमेरामॅन अर्थातच मनीष राजपूत यांना विनंती करेन की आपण कॅमेराचा फोकस थोडासा आमच्या मंचाच्या दिशेनं करायचा आहे, जिथे मान्यवरांचा स्वागत सोहळा या ठिकाणी स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने केला जाईल. सर्वप्रथम आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय उत्तमजी वरेकर साहेब, लेखक तथा दिग्दर्शक आहेत, चित्रपट विभागाशी संलग्न आहेत, आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक आदरणीय उत्तमजी वरेकर साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी नक्कीच केला जाईल. कराड तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत धनंजय क्रिकेट स्पोर्ट्स बुरबुशी आयोजित कैलासवासी राजाराम दादा पाटील स्मृती चषक 2022 मध्ये उत्तमजी वरेकर साहेब चित्रपट लेखक तथा दिग्दर्शक यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर मी आयोजकांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय
अंकुशजी साळुंके साहेब यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान, कारण अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान हे आपलं परम कर्तव्य आहे. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मात्र हा स्वागत सोहळा या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. माईची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. तदनंतर मी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय धर्मराजजी समिष्टे साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान करण्याची विनंती आमच्या आयोजक समितीला करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय धर्मराजजी समिष्टे साहेब यांचं देखील आपण या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊनी करूया हा स्वागताचा सोहळा. या ठिकाणी मात्र मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने ही खऱ्या अर्थानं आपली भारतीय परंपरा आहे, ही ओळख आहे आपल्या संस्कृतीची. तदनंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय लालासो मस्कर साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने केला जाईल. आदरणीय लालासो मस्कर साहेब यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन झालंय, त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान, मायेची उबदार शाल आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. तदनंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय संभाजी शिकरे साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं हा स्वागताचा सोहळा आपण आमच्या यूट्यूब लाईव्ह स्क्रीनवरती देखील पाहू शकता. शिकरे साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान नक्कीच पाहायला मिळतो. आणि तदनंतर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय पवार साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं या व्यासपीठावरती जरूर केला जाईल. तर 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, विजयासाठी लक्ष आहे. यावेळेला मात्र चेंडू आबाक्याच्या बाहेर, झेल घेण्याची संधी होती. अमोलच्या बॅटमधनं मात्र हा दणदणीत चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थानं या प्रकारची निर्भीड फलंदाजी करणं अपेक्षित आहे. ज्या प्रकारचा खेळ रोहितनं पहिल्या सत्रामध्ये केला, तर पुनश्च एक बार आलेल्या सर्व पाहुण्यांचं तर नक्कीच यूट्यूब चॅनल आपण आता फोकस करायचं आहे सामन्याच्या दिशेनं, कारण सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. दुसऱ्या फेरीतील चौथा सामना. तर मनीष फोकस करायचं आपण सामन्याच्या दिशेनं, आणि ज्या ज्या वेळेला व्यासपीठावरती सत्कार होईल मनीष नक्कीच व्यासपीठाच्या दिशेनं आपण हा कॅमेरा फोकस करायचा आहे. खूप चांगलं दर्जेदार प्रक्षेपण आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय. खेल चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतंय. एकूण धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती धावा आल्या 4 धावा. यावेळेला सिंगल डिक्लेअर रिझन, एकपेक्षा जास्त मिळणार नाहीये. फटका खूप चांगला होता. ओपन पद्धतीचं मैदान असतं तर नक्कीच या ठिकाणी चांगल्या धावा मिळाल्या असत्या, परंतु थोडीशी भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली, या मैदानाची बॅकसाईड जी आहे अर्थातच यष्टीरक्षकाच्या पाठीमागील जो भाग आहे त्यामध्ये घोषांकित क्षेत्र आहे, ज्यामुळे तर टॉस या ठिकाणी केला जाईल. दुसऱ्या फेरीतील चौथी लढत अर्थातच बामणवाडी आणि जिंती. तर बामणवाडी आणि जिंती या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी टॉस बॉक्सशी संपर्क करायचा आहे. या ठिकाणी नाणेफेक केली जाईल, टॉस केला जाईल. दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी लवकरात लवकर संपर्क करायचा आहे. पण विजयासाठीचं लक्ष तसं पाहायला गेलं तर फार मोठं लक्ष नाही आहे, कारण प्रतिषटक ज्या प्रकारची धावगती तुम्हाला राखायची आहे. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या, नंतरच्या 2 षटकामध्ये फक्त 15 धावा धावफलकावरती आल्या. 38 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेला हा संघ, आणि यावेळेला मात्र बॅटीचा लीडिंग एज क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय, मात्र चेंडू आबाक्याच्या बाहेर. यावेळेला पंचांचा इशारा अजूनही येणं अपेक्षित आहे. मला वाटतं क्षेत्ररक्षक पूर्णपणे मिस केला होता. चेंडू क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी निलेश.
तर या ठिकाणी डिसिजन पंचांचा नक्कीच आमच्यापर्यंत 4 धावांचा आलाय. चमकार आहे. यावेळेला मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू गोलंदाज आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. कदाचित फलंदाज देखील गमावला जातोय. अमोल या ठिकाणी बाद होत आहेत. बॅटीचा इनर एज होता आणि त्यानंतर मात्र कमालीचं एसटी रक्षण पाहायला मिळालं रोहितच्या माध्यमातून. एकूण धावा आल्या धाव फलकावरती 9. चला टॉस केला जाईल या ठिकाणी. जिंती आणि बामणवाडी या दोन संघाचे संघनायक या ठिकाणी टॉससाठी आलेले आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. खूप सारी मेहनत या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून घेतली गेली. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर योगदान देखील बऱ्याचशा मान्यवरांचं या स्पर्धेसाठी राहिलंय. कारण कोणतीही स्पर्धा म्हटलं तर त्या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनेकांचं सहकार्य असणं हे गरजेचं असतं. ज्यामध्ये आमचे मान्यवर असतात, आमचे सहकारी मित्र असतात, ज्यांचं योगदान कोणत्याही स्पर्धेच्या आयोजनामध्ये मात्र खूप महत्त्वाचं आणि मोलाचं असतं. पण 9 धावा धाव फलकावरती आल्यात. तर गोलंदाजीमध्ये यावेळेला राजू वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. राजूचा पहिला चेंडू थोडासा पॅडलाईनला चेंडू होता. सिंगल डिक्लेअर रिझन मध्ये चेंडू चालला. ज्या प्रकारची फलंदाजी रोहितनं पहिल्या सत्रामध्ये केली, अगदी त्याच प्रकारची फलंदाजी कोणत्या तरी एका फलंदाजाला यावेळेस मैदानावरती साकारावी लागेल. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. तर बामणवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नक्कीच यानंतर आणखीन एक रंगतदार लढत अर्थातच जिंती विरुद्ध बामणवाडी या दोन संघादरम्यानची लढत. यावेळेला मात्र एलिव्हेशन तितकंसं नाहीये. चेंडू 1 बाउन्स गॅदर केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये. आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर या सिंगलनं 11 धावांपर्यंत मजल मारतोय. तो संघ विजयासाठी लक्ष आहे. 38 धावांचा 37 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या. पण तो 38 धावांचा पाठलाग करत असताना ज्या प्रकारच्या सुरुवातीची गरज होती, कदाचित ती सुरुवात करण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरलाय. तो फलंदाजी करणारा वीरवाडी हा संघ, पण तो अजूनही वेळ गेलेला नाहीये. इथून देखील सामन्यामध्ये शिरकाव केला जाऊ शकतो, कमबॅक केला जाऊ शकतो. हा आत्मविश्वास मात्र तुमच्यामध्ये जागृत होणं गरजेचं आहे. यावेळेला अखोट टप्प्याचा चेंडू होता. उंची दिली गेली चेंडूला जाणून बुजून आणि आता मात्र हा चेंडू डिक्लेअर झोनच्या आतमध्ये गेलाय. जुना तर थोडंसं स्पीडअप करायचं आहे. चेंडू जरूर आउट ऑफ द पार्क गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय, त्यामुळे चेंडूचं परीक्षण होणार. पण तो खेळाडूंना विनंती आहे की जर आपल्याला अंतिम सामने जास्तीत जास्त षटकांचे खेळायचे असतील तर मात्र आपलं सहकारी स्पर्धांसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. यावेळेला उजव्याष्टी बाहेरचा चेंडू होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा फंबल आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. सिंगल अटेम्प्टमध्ये गॅदर करता आला नाही आहे चेंडू, त्यामुळे जिथे 1 धाव असायला हवी होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या 14. यावेळेला मात्र त्याच दिशेने चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथून मात्र चुकी होणार नाही. झेल पकडला जातोय स्वप्नीलच्या माध्यमातून आणि फलंदाज परतावा लागतोय.
चेतन मात्र बाद झालेत. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज नरेंद्र. थोडासा संघ अडचणीमध्ये आहे जरूर. यावेळेला डाऊन द विकेट जाऊन चेंडू मारण्याचा मानस. आणखीन एक सफलता इथे मात्र गोलंदाजाला मिळते. पहिले फलंदाज पावलांचा वापर करतोय. थोडंसं उजव्या एसटीच्या बाहेर चेंडूला उंची दिली गेली आणि कमालीचं एसटी रक्षण पाहायला मिळालं ते रोहीच्या माध्यमातून. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सामन्यावरती पकड निर्माण करायला सुरुवात केली आहे ती पुरबुशी 11 संघानं. तर गोलंदाज अंतिम षटक घेऊन विकास पाटील. व एकूण धावा धावफलकावरती आहेत 14. म्हणजे अजूनही 25 धावांची गरज 6 चेंडूमध्ये. 38 करायच्यात म्हणजे 24 धावांची गरज आहे. 6-24 4 षटकार लगावावे लागतील. दीपक ऑन स्ट्राईक. त्यापैकी पहिला षटकार फलंदाजच्या बॅटमधनं नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. स्वागत केलं विकास पाटील यांचं षटकारानं. अजून उर्वरित 5 चेंडूमध्ये या प्रकारचे 3 फटके तुमच्या बॅटमधनं येणं अपेक्षित आहे. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. दीपकच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. याच प्रकारचा एक सामना आपण नक्कीच काही दिवसांपूर्वी IPL मध्ये पाहिला, जिथे 2 चेंडू 12 धावांची गरज होती आणि तेवटिया यानं मात्र पुन्हा एकदा 2 चेंडू 2 षटकार लगावले. तर टीम मीटिंग नको आहे प्लीज. 5 चेंडू आणि अजूनही 18 धावांची गरज. शेवटच्या षटकात 6 चेंडूमध्ये 4 षटकारांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार आलाय. उर्वरित 5 चेंडूमध्ये मात्र गरज आहे 3 षटकारांची. दीपक ऑन स्ट्राईक. थोडासा दबाव थोडासा प्रेशर आहे, परंतु याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. यावेळेला लोअर फुलटॉचा चेंडू होता. बॉडी लाईन अटॅक. शरीराचा वेध घेणारा चेंडू सिंगल मात्र या ठिकाणी आले धाव फलकावरती. इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि अजूनही 17 धावांची गरज. विकास पाटील कसलेला गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. आणि अशा प्रकारचे अनेक सामने मात्र आपल्या गोलंदाजीच्या बळावरती आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेत. यावेळेला लीडिंग आहे. सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये हे ओळखलंय रोहितनं, हे ओळखलंय विकासनं देखील. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. इथे जर एखादा षटकार आला तर मात्र पुन्हा एकदा सामना इक्वली बॅलन्स होऊ शकतो. तो यावेळेला मात्र बीमार चेंडू. नो बॉल. इट्स ओव्हर वेस्ट हाईट. पंचांचा इशारा मात्र बीमार आणि फ्री हिट. सुवर्ण संधी आली आहे. 3 चेंडू 16 धावांची गरज होती. आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. हा चेंडू आहे फ्री हिटचा चेंडू, अर्थातच खुला लायसन आहे फलंदाजासाठी. आणि इथे मात्र निमंत्रण स्वीकारलंय. चेंडूला फेकून दिलाय वाडिश लांगॉमच्या डोक्यावरून. सीमारेखा पार. 6 धावा षटकार. आणि आता मात्र सामना 29 या धावसंख्येवरती पोहोचलाय. फलंदाजी करणारा अर्थातच वीरवाडी हा संघ. इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. 2-9चं इक्वेशन आहे. प्रेशर पुन्हा एकदा गोलंदाजीवरती, परंतु गोलंदाज अनुभवी आहे. अशा प्रकारचे अनेक सामने मात्र आपल्या गोलंदाजीच्या बळावरती आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेत. एक निर्धाव चेंडू, तुम्हाला फक्त एक निर्धाव चेंडू फेकायचा आहे तर फलंदाजी करणारा संघ आणखीन एक बिग हिट जर मैदानावरती आली तर मात्र सामना पुन्हा एकदा आवाक्यामध्ये किंवा रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतो. गोलंदाज विकास कमबॅक करणार का? होय. उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू आहे. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक आणि हा चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये.
पण एकूण धावा किती येणार या चेंडूवरती याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा असतील, कारण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. तर या ठिकाणी एकूण धावा या चेंडूवरती अंपायर, यस हेच डिस्कशन बहुधा या ठिकाणी सुरू आहे की या चेंडूवरती, कारण चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेलाय, नो डाऊट चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, त्यामुळे अंतिम निर्णय पंचांचा असेल. वा कोणीही मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. वीरवाडी संघ प्लीज प्लीज, अंपायर डिस्कस करतील, आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाऊ शकतं. प्लीज मित्रांनो, जिंकलेला सामना गमावताना आम्ही पाहिलं पॅनल्टीमुळे, त्यामुळे कोणीही मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करू नका. कोणत्याही संघानं मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा नाहीये. योग्य तो निर्णय पंच घेतील. सो इट्स अ वन डिक्लेअर. या चेंडूवरती मात्र एकच धाव, अर्थातच एक चेंडूवाडी, 8 धावांची गरज. यावेळेला मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू आहे. पहा या प्रकारचे अजूनही सामन्यामध्ये ट्विस्ट आहे मित्रांनो. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. एक बिमार आतापर्यंत फेकलाय गोलंदाजानं, ओव्हर वेस्ट हाईट, अर्थातच स्टमक हाईट, कमरेच्या उंचीच्या वर. विकास थोडासा दबाव परंतु अनुभव आहे, आणि अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय उपयोगी पडतो तर अनुभव. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. इथे मात्र अनुभव पुन्हा एकदा यशस्वी ठरलाय. अंतिम चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला जातो आणि हा सामना जिंकलाय तो बुरबुशी 11.